राहुल गांधींच्या 6.5 तासांच्या ठिय्या आंदोलनाला यश। जंतर मंतरच्या आंदोलनात पॅलेट गन वापरल्याप्रकरणी अखेर एफआयआर दाखल। जखमी साहिलला घेऊन राहुल गांधींचा मैदानात ठिय्या। 2014 मध्येच काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सरकार बनवण्यासाठी प्रस्ताव होता। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट। महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्ली काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये संवादाचा अभाव। काँग्रेस नेत्यांकडून 2014 संदर्भात राष्ट्रवादीबाबत होणाऱ्या नकारात्मक उल्लेखावरून सुप्रिया सुळेंची टीका। राहुल गांधींच्या पुण्यातल्या सभेवरून रणकंदन। गर्दी जमवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना 25,000 दिल्याचा भाजपचा आरोप। तर राहुल गांधींचा धसका बसल्यानं भाजपचे खोटे आरोप। काँग्रेसचं प्रत्युत्तर। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून बॅनरबाजी। राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यात ठिकठिकाणी बॅनर्स। रोहित पवारांनी बॅनर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। राज्यातल्या सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा। 10 वर्षाच्या कार्यकाळानंतरही निवडणूक लढवण्याची मुभा। निवडणूक लढवण्यास घातलेली बंदी उठवली जाणार। सहकार बँकेसंदर्भातल्या निर्णयावरून संजय राऊतांची अमित शहांवर टीका। शहांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा। महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीत थेट हल्ला। राऊतांची टीका। सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान। 2 साखर कारखान्यांना 335 कोटी 32 लाखांचं कर्ज। आमदार विनय कोरे यांच्या कारखान्याला 160 कोटी 37 लाख रुपयांचं कर्ज। पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप वाद। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा निधी शून्य केल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत खडाजंगी। सुनेत्रा पवार यांना सभागृह नेते गणेश बिडकर यांचं पत्र। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगलीत विराट मोर्चा। मोर्चात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी। जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटील आणि महादेव जानकरांची उपस्थिती। आंबेगावात निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा ऐरणीवर। व्हिडिओ शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन। सर्व स्तरातून आवाज उठल्यानंतर निलंबन मागे। 9 ते 10 शिट्ट्यांनंतरही वाटाणा कच्चा राहत असल्याचा आरोप। जयपूरमधील रामपुरात सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला। शाळेच्या पाहणीसाठी गेले असता आशुतोष रांका यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना मारहाण। दगडफेक केल्याचीही माहिती। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात रस्ता खचला। 10 ते 12 फूट खोल खड्डा पडला। त्यात डंपर उलटला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या तयारीवर प्रश्न उपस्थित। नाशिक खड्ड्यात नागरिकांची प्रतिक्रिया। सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या दरात तेजीचा भूकंप। प्रति क्विंटल दर पोहोचले 7,000च्या विक्रमी पातळीवर। किरकोळ बाजारात साखरेचा दर 70च्या पार। मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार। 1 सप्टेंबरपासून नव्या भाडेवाढीची अंमलबजावणी होण्याची शक्यता। रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयाची तर टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची होणार वाढ। लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाह समान, त्यामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार अगदी आई वडिलांना सुद्धा नाही। दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। मुलीच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळत असल्यामुळे जोडप्याला पोलीस संरक्षण दिलं जाणार। न्यायालयाचे आदेश। आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका। अरुणाचल प्रदेशातल्या लहानगीचा भावनिक आक्रोश। चायनीज म्हणल्यानं आम्हाला दुःख होतं, रागही येतो। चिमुकलीनं व्यक्त केली भावना।